हाय हॅलो नमस्कार सर्वांना. कसे आहात सर्वजण? मस्त मजेत ना? आम्ही पण मजेत. तर आज मी करणार होते ब्रोकोलीची भाजी. तर चला आता रेसिपीला सुरुवात करूया आपण. तर ब्रोकोली मी आता मस्त चिरून घेतलेली आहे. आता मी स्वच्छ पाण्याने ब्रोकोली धुणार आहे 2-3 पाण्याने. आता मी ब्रोकोली स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली होती, तुम्ही बघू शकता. आता 2-3 कांदे पण चिरून घ्यायचे आपल्या ब्रोकोलीसाठी. आणि तुम्हाला जर आवडत असेल तर टोमॅटो पण तुम्ही ॲड करू शकता. आता मी कढई गरम होण्यासाठी ठेवली आहे. कढईत 2-3 वेगळं तेल टाकलेलं होतं. तेल तापल्यानंतर आता आपल्याला त्यात जिरे मोहरी ॲड करून घ्यायचं आहे. जिरे मोहरी छान तडतडल्यावर आपण कापलेला कांदा पण त्यात ॲड करून घ्यायचा आहे. कांदा पण छान लाल होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. त्यात थोडंसं मीठ पण टाकायचं म्हणजे कांदा लवकर परतला जातो. तर आता मस्त छान लाल होईपर्यंत कांदा परतून घेऊ आपण. पाच ते 10 मिनिटं आपल्याला कांदा चांगला छान परतून घ्यायचा आहे. असं तपकिरी कलर येईपर्यंत. आता कांदा छान परतून झालेला होता आपला. आता आपण त्यात मसाले ॲड करू. कांदा छान परतल्यानंतर त्यात मसाले ॲड करून घेऊ आपण. आता लाल तिखट 1 चमचा, कांदा मसाला 1 चमचा, हळद पावडर, धने पावडर हे सर्व 1 चमचा घ्यायचं आहे. कांदा आणि मसाले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. 2-3 मिनिटं परतून घ्यायचे मसाले आपल्याला छानपैकी. मसाले छान परतून झाल्यानंतर आता आपण त्यात ब्रोकोली ॲड करू. ब्रोकोली स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली होती मी आधीच. तर आता आपण ब्रोकोली त्यामध्ये ॲड करून घेऊ. आता ब्रोकोली सर्व टाकून घेतलेली होती मी कढईमध्ये. आता हे सर्व एकत्र करून घ्यायचे मसाला आणि ब्रोकोली. सर्व व्यवस्थित परतून घ्यायचे 5 ते 10 मिनिटं. त्यानंतर झाकण ठेवायचे. वाफेवर ब्रोकोली होऊन जाते 5 ते 10 मिनिटांमध्ये. ब्रोकोली शिजण्यासाठी काही जास्त वेळ नाही लागत आहे, 5 ते 10 मिनिटात होऊन जाते. आता हे सर्व मी मिक्स करून घेते व्यवस्थित. तर अशा प्रकारे आपली ब्रोकोलीची भाजी रेडी आहे. तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. तर भेटू उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.